अँड वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? आय होप चांगलेच असणार. आता मी कामावरून आली, 8-8:30 वाजता कामावरून आली होती. फ्रेजर एवढा गरमीचा त्रास होतो माहिती तुम्हाला, खूप म्हणजे खूप गरम होतं. तर मग मी आता आहे ना बोलली कामावरून आली, तेवढं काही बनवायचं नव्हतं, तर आज बनवायला काढणार आहे पापड. वाफेवरचे पापड बनवणार आहे. त्याच्यानंतर मी कामावरून आली, मला 8-8:30 पावणे 9 झाले. माझी एक फ्रेंड आली, तिचं चालू होतं काहीतरी प्लॅनिंग होतं तिचं, ते डिस्कस करत बसली. त्याच्यात मला वाजले 10. आता वाजले 10. चला आता पापड बनवायला घेऊया आपण. आज बनवायचे मला तांदळाचे पापड, कारण की वाफेवरचे पापड बनवायचे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती मला ते सिलेंडर पण संपवायचे म्हणून, कारण की माझं सिलेंडर आहे ना एक आलं आहे आणि एक सिलेंडर आहे ना ते मला दुसऱ्यांना द्यायचं आहे खाली करून. मग बोलली चला पापड बनवून घेऊ, ते आणि ते पण संपून जाईल. आणि एक भरलेलं आहे माझं, तर मला ते संपून ते खाली दुसऱ्यांना द्यायचं आहे. तर मला वाफेवरचे पापड खूप आवडतं, खूप लहानपणी खूप बनवून खाल्लेले. तर मग मी बोलली चला आज एवढं काही नाही, अंशू गेला आहे आजींकडे, त्याच्या आजीकडे आईंकडे गेला आहे, तर एवढं काही नाही. बोलली चल भाजी वगैरे आहे, फक्त त्यांना थोडीशी अंडे वगैरे तळून द्यायचे म्हणजे. मग चला आता पापड बनवायला घेऊया. चला झटके पटपटापट. मी पापड बनवण्यासाठी एक टोप घेतला. त्याच्यानंतर मला किती क्वांटिटीत बनवायचं होतं त्या हिशोबाने मग त्याच्यानंतर मी एक टोप घेतला. त्याच्यामध्ये मी म्हणजे जी मोठी प्लेट असते ना, त्या 2 प्लेट भरून घेतलं. तुम्हाला जसं बनवायचं तर म्हणजे जेवढ्या हिशोबाने बनवायचं असतं, 1 वाटीचं पण 2-3 वाट्या असं एवढं बेटर बनतं ते. तर मग मी 2 वाट्या पीठ घेतलं, तांदळाचं पीठ. आणि मी ते तांदूळ धुवून भिजवून मग दळून आणले होते. असं नव्हतं का मी रेडीमेड पीठ घेतलं होतं. त्याच्यानंतर मी ओवा टाकला त्याच्यामध्ये, जिरं टाकलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं. आणि पापड खार काय टाकलं नाही, कारण की तो माझ्याकडे नव्हता. आणि रात्रीचे 10 झाले होते. तुम्ही बोलली आता एवढ्या रात्री कुठं जाणार, तर असं काही नाही. आणि असं काही नाही का पापड खार नाही टाकलाच पाहिजे असं नाही आहे. बिना पापड खार टाके बनवलं तरी खूप मस्त होतात वाफेवरचे पापड. त्याच्यानंतर मग एकदम बेटर चांगलं करून घ्या, कारण की ना आपण जेव्हा हलवतो ना तेव्हा खूप गाठी होतात. तर मग त्याच्यानंतर मी जेवढं पाणी लागेल तरी नाही म्हणता मी 3-4 जेवढे कप मोठं बाऊल दिसतोय ना तेवढे 3-4 बाऊल पाणी टाकलं होतं. त्याच्यानंतर मी चांगलं बाऊल पहिले चम्मचने अख्खी एकही गाठ ठेवली नव्हती त्याच्यात, कारण की पाणी आपण जेव्हा टाकतो ना तेव्हा गाठी होऊन जातात तांदळाच्या पिठाच्या. पण मी एवढं मस्त बेटर करून घेतलं होतं, त्याच्यामध्ये एकही गाठ झाली नव्हती. बघा तुम्हाला दिसतच असेल एवढं छान बेटर झालं होतं माहिती तुम्हाला. त्याच्यानंतर ते बेटर 10 मिनटं तरी मुरू द्या चांगलं. मी 10 मिनटं मुरू दिलं होतं त्याला, असंही नाही का मी लगेच बनवायला घेतलं होतं. त्याच्यानंतर एवढं छान बेटर झालं होतं बघा. तर मग मी 10 मिनटं त्याला चांगलं मुरू दिलं. त्याच्यानंतर भले तुम्ही मुरल्यावर तुम्हाला असं वाटत असं काही घट्ट झालं आहे तर थोडंफार पाणी तुम्ही टाकू शकतात. पण हे माझे तांदूळ काय माहिती का असे अचानक खराब झाले, मला तेच कळालं नाही. त्याच्यानंतर मी पाणी ठेवून घेतलं होतं वाफेवरचे बनवायला. बोलली वाफेवर बनवायचे. त्याच्यानंतर पाणी उकळत होतं माझं एका बाजूला छानपैकी. त्याच्यानंतर मी प्लेट वगैरे घेतली, जसं म्हणजे जसं नॉर्मल आपल्याला प्लेट घ्यायची असते ना तशी घेऊ शकतात. त्याच्यानंतर मी प्लेट घेतली होती. बोलली ज्या हिशोबाचा टोप होता ना त्याच हिशोबाने घेतली होती. आणि असंही नाही आहे का मी पहिल्यांदा बनवत होती, मी लहानपणी खूप बनवले. मम्मी माझी आहे ना खूप ओरडायची, अगं खूप घ्यात जातो त्याला अशी बोलायची. तर मी काय करायची, मम्मी ओरडते म्हणून आहे ना सर्व रेडीमेड आणायची मम्मी, कारण की गावावरून मम्मीला यायचंच. तर मम्मी 1-1 वाटीचे बनवायची. मम्मीला बोलायची मम्मी 1 वाटीचे आज बनवते, उद्या 1 वाटीचे बनवून. तर मम्मी हा बोलायची. असं नाही, वाफेवरचे पापड माझे सर्वात आवडते पापड आहे. आणि काय माहिती तेच का असे तुटत होते. त्याच्यानंतर असं जेव्हा तुम्ही प्लेटवर टाकताना थोडे उलट्या साईडून ठेवा, कारण की का माहिती आहे का ते जेव्हा आपण बेटर टाकतो ना तर मग ते जास्त म्हणजे आपलं गोलमध्येच राहील. तर तुम्ही डायरेक्ट सीधं करून ठेवलं ना मग ते थोडंफार पीठ असतं ना ते इकडे तिकडे येऊन जातं म्हणून. त्याच्यानंतर बघा मग मी वाफेवर पापड ठेवून दिला आणि 10 मिनटं वाट बघितली. चांगली उकळतं पाणी होतं मस्तपैकी. 10 मिनटं बोलली चांगलं होऊ दे त्याला. तो पण एका परातीमध्ये एका ताटामध्ये थंड पाणी घेतलं होतं आणि तेही बाजूला ठेवलं होतं. 10 मिनटं झाले होते मस्तपैकी. पापड तुम्ही बघू शकता, तुम्हाला कळतं म्हणजे पापड कुठं कच्चा आहे का काय ते तुम्ही असं उचलून बघू शकता. त्याच्यानंतर मी दुसऱ्या प्लेटीमध्ये एक रेडी करून घेत होते. बोलले ते थंड पाण्यात ती प्लेट जायचं आहे तो पण तेही रेडी होईल. त्याच्यानंतर काय सांगू तुम्हाला, ते पापडाचा हाल पुढे बघा आता काय झालं. बघा मी पापड काढून घेतला, कारण की पापड झालेला होता मस्तपैकी. तर पहिली थंड पाण्यात टाकू त्याला. आता मी काढून बघा थंड पाण्यात टाकला, दुसरा पापड ठेवला बनवायला.
आणि चांगला पापड गार होऊ द्यायचा असतो. असंही नाही का मी गरम गरम काढला असेल, मी गरम गरमही नाही काढला, मी चांगला त्याला गार होऊ दिला मग पापड काढायला घेतला मी. कारण की ना गरम गरम काढलं ना तेव्हा पण कधी कधी तुटून जातो, कारण की वाफ त्याच्यामध्ये असते गरम, आणि मग गरम गरम तुम्ही काढणार ना तेव्हा तुटतोच तो पापड. मी थंड पाण्यात बघा तिला अख्खं गार होऊ दिलं होतं, प्लेटही गार झाली होती मस्तपैकी, मग काढायला घेत. आणि तुम्ही चम्मचनी तर नाही होणार, सुई असते ना, सुईने काढतात हा पापड. मी चाकूने काढत होते, असं नाही चाकूनेही निघतो. पण बघा पहिला पापड माझा एवढा सुंदर निघाला माहिती तुम्हाला, मस्तपैकी. थोडासा तुकडा पाण्यामध्ये येऊन गेला तर त्याच्यानंतर मी व्हिडिओज बंद करून टाकला होता, कारण की काय ना माझे पापड ॲटोमॅटिक तुटून पाण्यात पडत होते एवढे ना. त्याच्यानंतर मी प्लेट चेंज केली, त्याच्यानंतर मी जे मोठी प्लेटीमध्ये घेतलं होतं ना ते पण चेंज केलं, परात घेतली, परातीमध्ये दुसरं पाणी घेतलं. बोलली असं का होतं, पण बघा तुम्ही कसे तुटत होते ते पापड, एवढे तुटत होते काय सांगू तुम्हाला. मला माहिती आहे फ्रेंड कधीचं काय होत होतं, मी हा टोप छोटा ठेवला होता, त्याच्यानंतर मी फुल गॅस करते ना तर ते पाणी भदा 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 बाहेर येते. तर मी दुसरा टोप ठेवला होता, तो काढला, दाखवते तुम्हाला कोणता टोप. हा बघा, हा छोटा टोप ठेवला, टोप मी आता काढून घेतला, मोठा टोप ठेवलाय बघा, दिसत असेल तुम्हाला. कारण की काय होत होतं ना, त्याच्यानंतर मी प्लेटी पण दुसऱ्या घेतल्या होत्या, काय माहिती काय होत होतं, ते पापडच तुटत होते. तर 1-2 पापड झाले बघा तुम्ही, त्याच्यानंतर नुसते पापड तुटत होते. त्याच्यानंतर 2 पापड तर तुटले, 2 पापड तुटले, कारण की बहुतेक ते मी ज्या प्लेटी घेतल्या होत्या त्याच्यामुळे ते झाकण ठेवत होते ना, धडाधड पाणी बाहेर येत होतं. आणि त्याच्यानंतर काय होत होतं, मी टोप पण बहुतेक छोटा घेतला होता, त्याच्यानंतर मी चेंज केला, आता मोठा टोप घेतला आणि गॅस स्लो ठेवला. मेन बात मी फुल गॅस ठेवत होती ना, तर त्याने पूर्ण पाणी असं असं बाहेर येत होतं. त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर मी पहिले प्लेट घेतली होती, प्लेट काढून आता परत घेतली, म्हणजे थंड करायला अजून एवढं बाकी आहे. तर बघा आता मी काढून घेतलाय, थंड करायला ठेवलाय, कारण की काय माहीत का तुटत होते. त्याच्यानंतर मग मी प्लेट पण दुसरी घेतली होती, का त्याच्यात थोडं पाणी गेलं तर म्हणजे ते थोडेसे पाण्यामध्ये सुटून जातात. बघू आता तुटतो का राहतो, गॅस पण स्लोच ठेवलाय म्हणून. एवढा राडा झालता माझा, पापड तर काही बनले नाही. भांडे बघा ते थोडेफार बनले होते वाफेवरचे, तेच मी प्लेटीत काढून घेतले, तुटके बिटके अख्खे होते. त्याच्यानंतर मी एवढी वैतागली माहिती तुम्हाला, एवढा पसारा झाला घरात काय सांगू तुम्हाला बाबा, एवढी वैतागली ना, अख्खे भांडे वगैरे निघाले. त्याच्यानंतर मी काय केलं, ते पीठ गाठून घेतलं, ते पीठ पण गाठून घेतलं, फ्रीजमध्ये ठेवलं. नंतर आईंना फोन केला काय करू, ते बोलते एक काम कर, वड्यासारखे टाकून दे. त्याच्यानंतर ते पीठही फ्रीजमध्ये ठेवून नंतर आज मुली 12-12:30 होत होते. त्याच्यानंतर मी काय करू. नंतर मी विचार केला तर ते पीठ फ्रीजमध्ये ठेवून देते, सकाळी त्याच्यामध्ये अजून मी एखादी टोप पाणी टाकून काहीतरी पडी पापडसारखं बनवून घेईन. त्याच्यानंतर बोलली नको ते फ्रीजमध्ये रात्रभर राहील. मी काय केलं, 12-12:30ला उठली, पहिले त्या चकल्या टाकून घेतल्या, बोलले जाऊ दे चकल्या तरी टाकून घेते, ते चकल्या होऊन जातील. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं चिली फ्लेक्स वगैरे मिक्स केलं, थोडं मीठ वगैरे ॲड केलं, थोडं पीठ गाठून घेतलं, आणि मी त्याच्यानंतर 1-1:15 वाजला मला माहिती तुम्हाला, एवढी वैतागली होती ना पापड बनवतो. पापड तर नाही झालं, मग चकल्या टाकून घेतल्या. काय फ्रेंड, रात्री तुम्हाला माहिती आहे पापड बनवायला काढले, एवढं राडा झाला काय सांगू तुम्हाला, भरपूर म्हणजे भरपूर. वाफेवरचे पापड जे पहिले बनवत होती ना, 4-5 पापड झाले, त्याच्यानंतर एवढे पापड तुटत होते काय सांगू तुम्हाला, अख्खे 2 तुकडे 4 तुकडे, आणि पाणी एवढं उतू जात होतं काय, त्याच्यानंतर एवढा राडा झाला. त्याच्यानंतर मग मी ते पापडच नाही बनवले. त्याच्यानंतर मी काय केलं, तेच पीठ गाठून घेतलं, बोलली मी एक काम करते, गाठून घेतलं, बोलली लाटून बनवा. त्याच्यानंतर ते गाठायला घेतलं पीठ, ते पण पातळ झालं. बापरे, बोलली काय करू आता, काय करू. तसं मग मी काय केलं, ते पीठ तसंच फ्रीजमध्ये ठेवलं 12 वाजता, आणि मग एवढं 10ची लागलेली मला 12 वाजले ते. त्याच्यानंतर एवढे भांडे निघाले, एवढं सर्व तुम्ही बघितलंच, एवढं ना बाबा काय सांगू तुम्हाला. त्याच्यानंतर ते पीठ गाठून घेतलं, ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं. नंतर यांनी आईंना फोन लावला, आई म्हणतात एक काम कर, वडे टाकतात तसं टाकून देते. पण नंतर बोलली वडे टाकतात तसे ते फुलतात नाही फुलतात. तर मी आईंना बोलली आई फुलता का होते,
मग त्याच्यानंतर बोलतात ते वडे टाकतात तसं टाकून दे. त्याच्यानंतर मग मी अजून फ्रीजमध्ये ते पीठ ठेवलं. त्याच्यानंतर बोलली काय करू ना, तर बोलली एक काम करते, ते पीठ तसंच ठेवते आणि सकाळी त्याच्यामध्ये पाणी टाकून गाठून मग पळी पापड कसे बनवतो आपण तसे बनवून टाकेल बोलली टेरेसवर. त्याच्यानंतर मग मी अजून बोलली, कारण की त्याच्यामध्ये मी ना सर्व टाकलेलं होतं, फक्त पापड खार सोडून सर्व टाकलेलं ना. मी असं काही नाही, वाफेवरचे पापड मी पहिले खूप बनवले, पण काय माहिती पिठामुळे झालं का काय, पण ते पीठ तांदूळ पण मी धुवून सुकून मग दळून आणलेले होते. असं नव्हतं का डायरेक्ट रेडीमेड पिठाचे असतं तर गोष्ट ठीक आहे, पण काय माहिती काय झालं तर ते बनतच नव्हते ना. असं काही नाही, मी वाफेवरचे पापड बनवायचो ना नॉर्मल मिठामध्येच बनवायचो. जिरं टाकलं तर जिरं, कधी ओवा टाकलं तर ओवा, बस. असं नाही का पापड खार टाकलं नाही त्याच्यात म्हणून ते पापड असे तुटले. काय माहिती ते पापडच तुटत होते. त्याच्यानंतर मग माझी आई बोलली अगं त्याला घाई करून चालत नाही, स्लो स्लो होऊ दे. नंतर मी बोलली जाऊ दिलं स्लो स्लो करत कर 12 वाजले. मग नंतर वैतागच यायला लागलं. मग तसंच पीठ गाठून पिठून फ्रीजमध्ये ठेवलं. बोलली सकाळी करेन. त्याच्यानंतर मग मी काय केलं, 12 वाजता उठून चकल्या टाकल्या. त्या पिठाच्या चकल्या टाकल्या, फेकून तर देऊ शकत नाही एवढं. आता टेरेसवर सुकतात त्या, सकाळी टाकून आली. रात्रभर घरात सुकवलं होत्या, रात्रभर फॅन चालू करून सुकत होत्या त्या. मग मी 12 साडेबाराला चकल्या टाकायला घेतल्या, त्या माझ्या 1 सव्वा 1ला चकल्या झाल्या. काय बोलू, पापड बनवायला काढला एवढा राडा. त्याच्यात माझा नवरा बोलतो तुला कोण बोललं होतं पापड बनवायला, कशाला बनवायला काढले. तर बोलले जाऊ दे आता बनवायला काढलं तुम्ही, कारण की मी विचार केला बोलली पापड पण होऊन जातील, मला सिलेंडर पण द्यायचं होतं एकाला खाली करून, तर ते पण संपून जाईल. बोलली सिलेंडर तर संपलं नाही, पण पापडाचा एवढा सत्यानाश झाला तर काय सांगू तुम्हाला. आणि त्याच्यात ना ते ठेवलं ना, तर बोलली मी लाटी पापड बनवून, तर लाटी पापडसाठी मला कामाला पण जायचं सकाळी. एवढ्या किती लवकर उठून बनवून सांगा बरं. एवढा राडा होता घरात, एवढा पसारा सांगू तुम्हाला त्या पापडामुळे झालेला. रात्री मी तसाच पसारा ठेवून दिला, मी काहीच आवरलं नाही. तसेच भांडे बिंडे गोळा करून ठेवून दिलं. सकाळी 7ला उठली, पहिले अख्खा आवरलं. 7 वाजता अख्खे भांडे बिंडे किचन पहिले घासून घेतलं. मग जाऊन टेरेसवर ते टाकून आली. आता संध्याकाळी बघू ते किती सुकतात. चला आता मला जायचं आहे कामाला. हे नाश्ता करतात ते हॉलमध्ये, आल्यावर मग तुम्हाला दाखवते मी का ते चकल्या सुकल्या आहे का नाही सुकल्या आहे. चला, कामावरून आली, त्याच्यानंतर मशीनवर बसली दुधरची, म्हणजे मशीनवर थोडंसं मला काम होतं. ब्लाऊज वगैरेची थोडी स्टिचिंग बाकी होती ती करायला घेतली. चला आता बघूया आपले पापड झाले का. इकडे मी थोडेसे पापड ठेवले होते, बाकी टेरेसवर टाकलं होतं. चला दाखवते तुम्हाला. तर बघा हे आता जे रात आपण टाकल्या होत्या ना चकल्या, त्या चकल्या बघा कशा झाल्यात. एकदम मस्त कडक सुकलेत. आणि हे पापड जे एवढे म्हणतात ना एवढेसेच झालेत. हे ते पापड वाफेवरचे बनवत होतो, त्याच्यानंतर ते तुटले, काही बनवलेच नाही. ते पण किती छान सुकलेत बघा. लागतात तर छान आहे, पण या चकल्या आता एकदम मस्त सुकल्या आहेत. तर बघू आता या चकल्या कशा म्हणजे सुकल्या, चांगल्या लागतात नाही लागतात. हे पापड तर वाफेवरचे खूप छान लागते. चला मी तुम्हाला तळून दाखवते आता वाफेवरचे पापड, आणि ते तळून दाखवते मी. त्यासाठी बघा गॅसवर तेल ठेवून घेतलं आहे, तेल तापायला लोखंडी तव्यावर ठेवलं आहे. चला आता तळून बघू. तेल पण मस्त तापलं आहे, पहिले आपण ही चकलीच तळून बघूया. तेल मस्त तापलं आहे, स्लो गॅसवर. आणि थोडंसं तळून घेतल्यामध्ये जेवण झालं आहे, काहीच बाकी एवढं खाणार नाही, जास्त तळून ठेवणार. आता तुम्हाला तळून टाकायचं होतं मला, बघू कसं लागतं. आणि चकल्या तळून घेतल्या, वाफेवरचे पापड पण तुम्हाला वाफेवरचा पापड एवढं समजलं एवढा फुलतो मला. बघितलं म्हणून मला वाफेवरचा पापड खूप आवडतो. एवढं पण टाकलं की एवढा फुलतो ना, एवढा मस्त लागतो ना, म्हणून माझा आवडता वाफेवरचा पापड आहे. खाऊन बघू, खरंच एक नंबर झाला. फक्त किंचित मीठ कमी वाटतं याच्यात. आणि चकली खाऊन बघू. छान लागतं.
खरंच छान लागतं. म्हणजे असं नाही का आपलं सामान वाया गेला का काय गेलं. खरंच चकली एवढी मस्त आहे बघा, किती क्रंची आहे. तर ना पापडचं काय काय झालं पण तुमच्या सांगते शेअर केलं. जाऊ दे, कसंही असू दे, फेकण्यात नाही गेलं ना, सर्व चांगलं झालं. त्याला पिठापासून चांगलं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला, खरंच चांगलं झालं आहे. एवढं पीठ फेकण्यात जातं का काय, पण नशीब फेकण्यात नाही गेलं. चला यांना दाखवू खाऊन हे कसे बोलतात बरं. हे 2 मिनटं खाऊन बघा हे कशी झाली. खरं खरं सांगा ना, ना तिखट टाकलं होतं त्याच्यात. खरंच खूप छान झालंय. मला वाटलं एवढं फेकण्यात जातं का काय, खरंच मस्त लागतंय ना. बघितलं. चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. खरंच छान आहे ना. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. खरं खोटं सांगताय. दोन तोंडात खूप बसल्याचं बोलतं पण येत नाहीये. चला आता आम्ही चकली संपवतो. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत यांना खरंच चकली आवडली घ्या. बाय बाय.